नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुडकुडणाऱ्या थंडीत गरमागरम थालीपीठं, धपाटे, पराठे सर्वांनाच खायला आवडतात. पण त्यात व्हेरिएशन असेल ना तर मग खायची मजा जरा जास्तच येते. तर आजसुद्धा आपण ना नेहमीपेक्षा जरा वेगळा धपाटा बनवणार आहोत आणि एक स्पेशल चटणीसुद्धा, जो उद्या तुम्हीही नक्कीच बनवणार नाश्त्यासाठी, ही मला खात्री आहे. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत. तर मी इथं 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. 1 छोटा चमचा जिरं घ्यायचं आणि चांगली भरपूर कोथिंबीर याच्यामध्ये वापरायची आहे आपल्याला. तर कोवळ्या देठासहित आपण इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे. आणि त्यानंतर ही पानं कशाची आहे ते ओळखा पाहू तुम्ही. तर ही आहे मुळ्याची पानं. तर मुळ्याची पानं घ्यायची आहे आपल्याला, कोवळी कोवळी पानं घ्यायची आणि ज्याचे देठ असे जरा जाड आहेत ना तर ते देठ आपल्याला काढून टाकायचं आणि पानं आपल्याला घ्यायची आहे. तर इथे मी मुठभर पानं घेतली आहे. भरपूर पानं घ्यायची आणि तीसुद्धा त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ती घालायची आहे. त्याच्याबरोबर आपण याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर याचं पाणी घालून ना मस्त असं पातळ वाटण तयार करायचं आहे. हे बघा, असं चटणीसारखं, म्हणजे हिरवी चटणी असते ना तसं वाटण तयार करायचं. त्यानंतर आता इथे आपण परातीमध्ये ना किसणी घेतली आणि किसणीवर नाही का आपण एक अख्खा मुळा मी इथे घेतला आहे, तो मी त्याच्यावर किसून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार 1 ते 2 मुळे असे किसून घ्यायचे आहे. तर मी मुळं ना नुसता धुवून घेतला आहे, त्याची वरची सालं काढली नाही, सालासकट तो किसून घेतला आहे. आता हा किसून घेतलेला मुळा ना आपल्याला हलक्या हाताने थोडासा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे एक्स्ट्राचं त्यातलं थोडं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे. तर हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, हे पाणी तसंच ठेवायचं. नंतर आपल्याला हे पाणी पुढे लागणार आहे. तर असं पिळून घेतलं मी. खूप अगदी जोरात घट्ट पिळायचं नाही, हलक्या हाताने पिळून जेवढं पाणी निघू शकेल तेवढं ते काढायचं. आणि ही वाटी, आता पाण्याची वाटी आहे ना बाजूला ठेवूया आपण. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये पिठं घालूया. तर इथे मी 1/3 कप आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप मी इथे बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलं आहे. तर पिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करायचं. आता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर आपण 1 मोठा चमचा गावरान तीळ आणि 1 छोटा चमचा ओवा घेतला आहे. त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण हिंग घालायचा आहे. हिंग प्रत्येक वेळेस वापरायचं. आपण जेव्हा धपाटे, पराठे काही बनवतो ना तेव्हा हिंगाचा वापर जरूर करा. त्यानंतर 1 छोटा चमचा हळद घातली आहे. 1 छोटा चमचा आपण जिरं आणि लाल मिरची भाजून घेतली, त्याची पावडर घातली आहे. त्यानंतर अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा आपण धणे पावडर घातली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं, कारण आपल्या चटणीमध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण ते ठरवून घ्यायचं तुम्ही. आणि जी चटणी वाटून घेतली ना आपण, तर ती मी इथे मोठे 3 चमचे घातले आहे. आपल्याला गरज वाटली तर नंतर आणखी आपण घालणार आहोत. तर काय करायचं, आता हे मिसळायचं आहे आपल्याला. तर त्याआधी आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबामुळे ना आपल्या धपाट्याला खूप छान चव येणार आहे. तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे लिंबू स्किप करू शकता. फक्त इथे दह्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण मुळ्यासोबत दही वापरणं म्हणजे हे विरुद्ध अन्नाचं प्रकार आहे, विरुद्ध अन्न होतं ते. तर दही वापरायचं नाही आहे आपल्याला, याच्यामध्ये लिंबाचा वापर करायचा आहे. आता मला इथे चटणी कमी वाटली म्हणून मी आणखीन 1 चमचा घातले आहे, म्हणजे टोटल आपण 4 चमचे चटणी घातली आहे. आणि त्यानंतर मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आधी. आणि त्यानंतर जे पाणी पिळून ठेवलं होतं ना आपण मुळ्याचं, ते पाणीसुद्धा इथे वापरून घ्यायचं. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण जसं गव्हाचं पीठ चपातीसाठी मळतो तसं सॉफ्ट पीठ मळायचं आहे. अगदी खूप घट्ट नाही आणि खूप सैलसुद्धा नाही. तर आपण ते पाणी न याच्यासाठी आधी पिळून घेतलं की काय होतं, कधी कधी ना मुळा आधीच त्याच्यामध्ये पाणी असतं आणि आपण पीठ मळून घेतलं आणि थोडा वेळ ठेवलं ना की अजून त्याला पाणी सुटतं. तर गरजेनुसारच ते पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता हे पीठ ना मळून आपल्याला 5 ते 10 मिनटं मुरायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण धपाटे करायला घ्यायचं आहे. आता मी त्याचा एक उंडा तोडून घेतला आणि छान असं लाटून घ्यायचं आहे कोरडं पीठ लावून. आणि त्याला ना म्हणजे आपण घडीची पोळी कशी करतो तूप लावून किंवा तेल लावून, तर मी अशी घडीचा असा धपाटा करणार आहे. तर त्याच्यासाठी तूप लावून घेतलं आणि असं चौकोनी त्याला दुमडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर असं त्याला तूप लावून घ्यायचं आणि चौकोन त्याचे घडी करून घ्यायची आणि मग ती कोरडं पीठ लावून आपल्याला चौकोन असा पराठा तो धपाटा लाटून घ्यायचा आहे. तर हे हलक्या हाताने लाटायचं,
कारण काय होतं, जोरात लाटलं ना तर ते फाटण्याची शक्यता असते. तर हलक्या हाताने ते मस्तपैकी असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा किती सुंदर. आता तो आणखीन छान खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं, असं चाकूने ना थोडे थोडे त्याला असे होल करून घ्यायचे, खड्डे करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा त्याला तूप टाकून भाजणार ना, तर प्रत्येक खड्ड्यातून ते तूप जाणार आणि मस्तपैकी आतपर्यंत तो असा मस्त भाजला जाणार आणि खाताना ना असा खमंग आणि खुसखुशीत लागतो. बघा तुम्ही एकदा नक्की करून. आणि याच्यामध्ये ना आपण स्पेशली काय वापरलं आहे, तर ते मुळ्याची जी पानं वापरली आहे ना, त्याच्यामुळे ती पौष्टिकसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान येते. एकदा नक्कीच बनवून बघा माझ्या पद्धतीने. तुम्हाला आवडला तर मग मला कमेंट करून सांगासुद्धा. आता हे बघा, तुम्हाला घडीची पोळीसारखं लाटायचं नसेल ना, तर आपला उंडा घ्यायचा, गोल लाटून घ्यायचा आणि वरून ना असे तीळ लावायचं त्याला. म्हणजे तेवढंच, आता कसं थंडीचे दिवस आहे ना, तर प्रत्येक वेळेस तीळसुद्धा आपल्या खाण्यात जाईल आणि तेवढंच आपल्या मुलांनासुद्धा नाही का पौष्टिक मिळेल. तर हे बघा असं छान खमंग भाजून घ्यायचा. तर आता एक स्पेशल चटणीसुद्धा बनवूया आपण त्याच्यासाठी ना, त्याच्यासोबत खायला मस्त चटपटीत. तर जी मगाशी वाटून घेतली ना, ती चटणी मी वाटीमध्ये काढून घेतली उरलेली आणि ती थोडी घट्ट आहे, तर त्याला थोडंसं पाणी घालून ना थोडीशी सैल करून घ्यायची आहे. हे बघा अशी सैल झाली की त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर लिंबाचा रस घालायचा आणि किसून घेतलेला मुळा होता ना, त्यातला मी थोडासा काढून ठेवला होता बाजूला, तर तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. ही झाली आपली चटपटीत अशी मस्त चटकदार मुळ्याची चटणी. अगदी झटपट तयार होते, म्हणजे तुम्हाला वेगळी फोडणी द्यावी लागत नाही किंवा वेगळं वाटणसुद्धा करावं लागत नाही. जे वाटण आपण बनवले ना, त्यातच थोडंसं घातलं की झाली आपली चटणी तयार. आणि एवढी चविष्ट लागते ना, खूप भारी लागते. बघा तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला सांगा. थंडी सुरू झाल्यापासून ना मुळे खूप यायला लागले बघा बाजारामध्ये. तर मी काल मुळे आणले होते, तर मग आता त्याची काय बनवावं, चटणी बनवायची होती खरं तर मला. पण मुलं म्हणले की आम्ही चटणी अजिबात खाणार नाही. तर मग मी त्याचा असा काहीतरी जुगाड लावला आणि एवढे चविष्ट झाले ना, मुलांनाही खूप आवडले. अगदी ते डब्याला, म्हणजे नाश्ता करून डब्यालासुद्धा घेऊन गेले. एवढे छान झाले. तर आता सीझन आहे तोपर्यंत मुळा आणा आणि धपाटे करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.